कोणाला कोणाला गोष्ट ऐकायची आहे? गोष्ट कोणाला ऐकायची आहे? सगळ्यांच्या कामाची गोष्ट आहे. ज्यांनी हात वर केला त्यांनाच फक्त गोष्ट ऐकायला मिळेल. ज्यांचा हात खाली आहे त्यांना काहीच ऐकायला येणार नाही. पटापट हात वर करा. व्हेरी गुड. दोघी बस. सर्वप्रथम आपण टाळ्या कशा वाजवायच्या ते बघूया. दोन टाईपच्या टाळ्या असतात. एक टाळी अशी असते की त्या टाळीमध्ये जोशच नसतो, फक्त हातावर हात पडतात. कशा असतात? वाजून जातात. मेलेल्या टाळ्या. ह्या मेलेल्या टाळ्या आहेत. मेलेल्या टाळ्या वाजवायच्या का? नाही. जागृत करणाऱ्या टाळ्या कशा माहित आहे का? व्हेरी गुड. अजून एक पद्धत सांगतो, माझ्यासोबत करायची आहे. माईक खाली ठेवतो, ठीक आहे? दोन्ही हात असे वर करायचे आहे. हात लाल झाले पाहिजे. हात लाल झाले पाहिजे, तेव्हा समजेल की ह्या टाळ्यामध्ये जिवंत टाळ्या आहे. व्हेरी गुड. सुरुवात करूया. सर्वप्रथम छत्रपती शिवाजी महाराजांना मी मानवंदना करतो. आज त्यांच्यामुळे आज मी इथे आहे. त्यांच्यामुळे मी आज हा ड्रेस घालू शकलो. त्यांच्यामुळेच आज मी टीका लावू शकतो. त्यांच्यामुळेच माझ्या आई बहिणी सगळ्यांच्या डोक्यावर आज मला लाल कुंकू दिसते. ते आहे म्हणूनच आज मी अभिमानानं मराठी बोलू शकतो. ते आहे म्हणूनच मी माझ्या महाराष्ट्राचा गौरव करू शकतो. आणि असे महापुरुष जे आहे, हे महापुरुष दुर्भाग्य असं म्हणावं लागेल की फक्त जयंतीच्या दिवशीच त्यांना आपण जागृत करतो. जयंती संपली की आपल्याला हे महापुरुष दिसतात भिंतीला लटकवलेले. त्यांचे विचार हे तिथंच घडलेले असतात. फक्त जयंती पुरतच त्यांचे विचार आपण घेतो. जयंती संपली की भिंतीला टांगलेले फोटो ते आपल्यासाठी असतात. आज तुम्हाला जी मी गोष्ट सांगणार आहे, त्या गोष्टीमधून तुम्हाला खूप काही शिकायला मिळेल. तर गोष्ट ऐकायची आहे का सगळ्यांना? व्हेरी गुड. सुरुवात करूया. शिवनेरी गडाच्या पायथ्याशी एक गाव होतं. शिवनेरी गड काय वैशिष्ट्य आहे? शिवनेरी गडाचं वैशिष्ट्य काय? कोणी सांगेल? काय वैशिष्ट्य शिवनेरी गडाचं? काय होतं शिवनेरी गड? शिवनेरी गडाच्या पायथ्याशी एक गाव होतं. त्या गावामध्ये एका झोपडीमध्ये आईसोबत ते छोटं बाळ राहत होतं. आणि ते छोटं बाळ जे आहे त्याचा नेहमी धावा असायचा त्या गडावर जायचा. आई त्याला पकडायची, पुन्हा आणायची. ते पुन्हा धाव करायचं, त्या गडावर जायचं. आईने विचारलं, तू एवढं धाव का करतो? नाही, त्या गडावरचा जो झेंडा आहे ना, तो झेंडा मला पाहिजे. आणि त्या मुलाचं नाव होतं तानाजी. लहानपणी शिवाजी महाराजांना जसं त्यांच्या मातेने रामायण महाभारत गोष्टी सांगितल्या, तशाच त्या तानाजीला पण त्यांच्या आईने शिवाजी महाराजांच्या गोष्टी सांगितल्या. तानाजीला कुतूहल राहायचं, हे कोण शिवाजी महाराज? यांनी आपल्यासाठी काय केलं? तो नेहमी आपल्या आईला प्रश्न विचारायचा,
काय केलं, आपण एवढं काय मानतो त्यांना. आपण घराच्या पायथ्याशी राहतो, आपण बघतो बरेच लोक बाहेरून लांबून लांबून या मार्गांना मुजरा करायला येतात. असं काय आहे या पुरुषामध्ये, का आपण त्यांना मानतो. आईने सांगितलं, बाळा ते कुंकू जे आहे ना, ते कुंकू त्यांची देण आहे. आज तू मन मोकळेपणाने खेळू शकतो ना, ते त्यांची देण आहे. आणि महाराजांविषयी तुला काय सांगू, अरे त्यांची कीर्ती एवढी आहे की त्यांचा एक गुण जर तुझ्या अंगी आला ना, तर तुझ्या आयुष्याचं सोनं होईल. तरी पण त्याला कळत नाही की आई अशी का सांगतो. तानाजी थोडा मोठा झाला, शाळेत जायला लागला. पण शाळा गावामध्ये होती. शाळा जी होती ती जंगलाच्या बाहेर शाळा होतं. आणि त्याला जायला कंटाळा यायचा, कारण जंगलामधून जायचं. जंगलामध्ये वास, दरोडेखोर सगळे होते. त्याला भीती पण वाटायची. एक दिवस त्याने आईला विचारलं, आई मी शाळेत का जायचं, काय करायचं शाळेत जायला. आईने सांगितलं, बाळा आपलं गाव छोटं आहे, आपल्या गावात शाळा नाही आहे. आणि जर गावात शाळा पाहिजे असेल तर त्यासाठी तुला शिकणं गरजेचं आहे. जेव्हा तू शिकशील, मोठा होशील, त्या दिवशी या गावात शाळा येईल आणि मग हे गावातले लोक बाहेर जायला बंद होतील. तानाजीला कळलं की मला का शिकायचं आहे. मला शिकायचं आहे स्वतःसाठी नाही, तर या गावातील मुलांसाठी शिकायचं आहे. हे तानाजीला लहान वयातच कळलं. एक दिवस काय झालं, नेहमीसारखा तानाजी शाळेत जायला निघाला. त्या दिवशी वादळ खूप होतं, थोडा थोडा पाऊस पण पडत होता, ढगाळ वातावरण झालं होतं. तानाजी जंगलात गेला. थोडा अंधार पडल्यासारखं वाटत होतं. जंगलात गेल्यानंतर दोन दरोडेखोर एकदम डोळ्यासमोर आले. डाकू मंगलसिंग, म्हणजे ज्याचं नाव ऐकल्या लोकांना थक्का सुटायचा असा डाकू मंगलसिंग डोळ्यासमोर दिसला. तानाजी फार घाबरला. अरे हाय, आज माझ्या आयुष्याचा शेवट आहे असं मला वाटतंय. तानाजी फार घाबरून गेला. आता काय करायचं, याच्यातून कशी सुटका मिळायची, म्हणून आपण पळूया असं तानाजीने विचार केला. पळायला सुरुवात करतोय तर समोर शक्तिसिंग, दोन दरोडेखोर. अरे बाप रे, एक दरोडेखोर, याच्यापासून मी कसं तरी सुटलो असतो. हा दुसरा दरोडेखोर, याच्यापासून कसं सुटणार. तानाजी विचारात पडला, काय करायचं, कशी सुटका करून यायची. देवाचा धावा करायला लागला. जेव्हा देवाचा धावा करायला लागला, तानाजी समोर शिवाजी महाराजांचाच चेहरा समोर येत होता. तानाजीला कळत नव्हतं, अरे हे काय, मी देवाचा धावा करतोय, मी गणपती बाप्पा मोरया म्हणतोय, तरी पण मला महाराजांचा चेहरा समोर येतोय, असं का. आणि जे दरोडेखोर होते ते दोन्ही आजूबाजूला समोर आले आणि मोठे ठाके लावत म्हणत होते की अरे आज तू आमच्यापासून सुटणार नाही. तुमच्या गावातील लोकांना आम्हाला खूप त्रास दिलेला आहे. आज तुझा शेवटचा दिवस, आज तुझा मृत आत्माच या जंगलातून बाहेर जाईल. तानाजी घाबरला. आता काय करायचं, देवाची धावा करायला लागला, हे देवा मला वाचव, हे देवा मला वाचव. पण डोळ्यासमोर देव येतच नव्हते. जेव्हा देवांचा धावा करत होता, डोळ्यासमोर शिवाजी महाराज येत होते. त्याला कळत नाही की शिवाजी महाराज माझ्या डोळ्यासमोर काय येते. मग त्याला त्याच्या आईने जेव्हा लहानपणी गोष्ट सांगितली होती की जेव्हा शिवाजी महाराज आग्र्यामध्ये औरंगजेबाने त्याला बंद करून ठेवले होते, जेलमध्ये टाकले होते, त्यावेळेस शिवाजी महाराज कसे सुटले, काय युक्ती त्याने केली. आईने सांगितलेली गोष्ट त्याला आठवली. अरे माझ्यासमोर तर फक्त दोनच चोर दिसत आहे. शिवाजी महाराज, त्यांच्यासमोर किती मोठं अवघड आव्हान असेल आणि हे अवघड आव्हान त्यांनी कसं सांभाळलं असेल, कशी त्याच्यातून सुटका केली असेल. आईने सांगितलेली स्टोरी, गोष्ट त्याच्या कानामध्ये गुंजत होती आणि त्याला मग युक्ती आली. त्याने विचार केला की मला जर सुटायचं असेल तर मी शक्ती वापरू शकत नाही, कारण हे जे डाकू आहे
त्यांच्या पुढं माझं काहीच चालणार नाही. मग मी काय करायला पाहिजे? शिवाजी महाराजांनी मला मार्ग सांगितला आहे की जिथं शक्ती चालत नाही तिथं युक्ती वापरायची. तानाजीच्या डोक्यामध्ये लगेच एक कल्पना आली. तानाजी म्हणाला, मंगलसिंग, आप मुझे मारना चाहते हो, तुम्ही मला मारायचं म्हणताय, काही हरकत नाही, मला मारा, मी मरायला तयार आहे. शक्तिसिंग, तुम्ही मला मारायचं म्हणताय, काही हरकत नाही, मी तयार आहे, मला मारा. पण माझी एक इच्छा आहे. असं म्हणतात की मरणाऱ्याची इच्छा पूर्ण करायला पाहिजे. मंगलसिंगला वाटतं, अरे काय हा छोटा बाळ आहे, ठीक आहे, काही हरकत नाही, तुझी शेवटची इच्छा मी पूर्ण करतो, सांग तुझी इच्छा काय आहे. तानाजी म्हणतो, नाही, असं नाही, माझी इच्छा शेवटची जी आहे ते दोघांनी पूर्ण करायची आहे. शक्तिसिंग पण म्हणतो, हे काय छोटं बाळ आहे, हा काय म्हणणार. तानाजी म्हणतो, माझी शेवटची इच्छा अशी आहे, माझं मरण जो वीर पुरुष असेल, पराक्रमी पुरुष असेल, त्यांच्याच हाताने माझं मरण व्हायला पाहिजे. मंगलसिंग म्हटलं, हे काय. हो, माझी शेवटची अट आहे, माझं मरण त्याच पुरुषाच्या हातून असायला पाहिजे जो विक्रम आहे, ज्याच्यामध्ये एकदम शक्ती आहे, पराक्रमी आहे, अशा पुरुषाच्या हातून माझं मरण व्हायला पाहिजे. मग आता शक्तिसिंग आणि मंगलसिंग याच्यातला दोघांपैकी शूर कोण, पराक्रमी कोण ठरवणार. तानाजी म्हटलं की मी ठरवतो, तुमच्या दोघांपैकी जो जिंकेल तोच मला मारेल. असं म्हणतास मंगलसिंग, अरे शक्तिसिंग काय, याला मी एका ह्याच्यात मारून टाकेल. शक्तिसिंगला पण वाटतं, मंगलसिंग काय, मी याला एका तलवारीच्या घावात मारून टाकेल. तानाजी म्हणतोय, मंगलसिंगकडे जातो, मंगलसिंगला कानात गोष्ट सांगतो. मंगलसिंग, आप उसे हरा नहीं पाओगे, वो बहुत दिखने में एकदम स्ट्रांग है. मंगलसिंग हसायला लागतो. शक्तिसिंग याला वाटतं याच्यात याने कानात काय सांगितलं असं. तानाजी शक्तिसिंगकडे जातो आणि त्याच्या कानात सांगतो, शक्तिसिंग, आप मंगलसिंग को हरा नहीं पाओगे, वो बहुत शक्तिशाली है. असं म्हणताच मंगलसिंगच्या डोक्यात शंका येते, त्याने शक्तिसिंगच्या कानात काय सांगितलं. आणि असं म्हणताच दोघांचे युद्ध चालू होतं. शक्तिसिंग आणि मंगलसिंग एकमेकांमध्ये जोरात युद्ध चालू होतात, तलवारीवर तलवारी निघतात. आणि एक वेळ अशी येते, मंगलसिंग आणि शक्तिसिंग जमिनीवर पडतात. दोघांचे हातावर पायावर पूर्ण घाव आलेले असतात. ते जमिनीवर पडतात आणि पडताना म्हणतो, तानाजी अब बता, शूर कोण आहे आमच्या दोनपैकी. शक्तिसिंग म्हणतो, तानाजी तू सांग, आमच्यापैकी शूर कोण आहे. तानाजी तलवार घेतो आणि हसत म्हणतो, अरे मूर्खांनो, शूर तर माझे शिवाजी महाराज होते, तुम्ही तर फक्त मूर्ख आहात. शूर फक्त माझे शिवाजी महाराज होते. असं म्हणत तानाजी घोड्यावर बसतो आणि घोडा घेऊन पुढे निघतो. पुढे निघाल्या अचानक एकदम समोर सिंह दिसतो. जसा सिंह दिसतो तसाच घोडा एकदम उधळतो. तानाजी एकदम घोड्यावर खाली पडतो. अरे बापरे, आज काय दिवस आहे, आज माझं मरण नक्की आहे. म्हणजे एकाच संकटातून मी वाचलो आणि दुसरं संकट माझ्या डोळ्यासमोर दिसतंय. आता काय करायचं, काही पर्याय नाही, पळू पण शकत नाही. समोर सिंह आहे, घोडा पळून गेला, काय करायचं. पडण्याचा प्रयत्न करतो, अजून बघतो तो वाघ पण समोर आहे. अरे बापरे, इकडे सिंह इकडे वाघ, काय करायचं, काही कळत नाही. आता काय करायचं, एकच पर्याय आहे. तानाजीला झाडावर चढायला येत होतं. तानाजी झाडावर चढला आणि उभा राहिला, वर झाडावर बसून राहिला. तर आता किती वेळ वाट बघायची. देवाचा धावा करायला लागला, हे परमेश्वरा मला वाचव, हे परमेश्वर. डोळ्यासमोर शिवाजी महाराज यांचा चेहरा यायचा. त्याला कळत नव्हतं, अरे मी देवाचा धावा करतोय, पण देव माझ्या समोर येत नाहीये. माझ्या समोर जे येतात ते शिवाजी महाराज येतात. काय कळत नाही, त्याला कळत नव्हतं.
पुन्हा त्याला आईची गोष्ट आठवली की जेव्हा पन्हाळगडावर वेढा घातला होता सिद्धीजवळनी, त्यावेळेस महाराजांनी काय केलं. त्यावेळेस पण महाराज असेच अडकले होते. तेव्हा जर त्यांनी संयम बाळगला नसता, हाल पत्करली असती तर खूप नुकसान झालं असतं. पण त्यावेळेस महाराजांनी संयम बाळगला आणि ते शिकवत घेऊन त्याने पण संयम बाळगला. म्हणजे काही झालं तरी मला संयम बाळगायचा आहे. झाडाचे जे पत्ते, मोठे मोठे पत्ते होते ते पुन्हा अंगावर गुंडाळून घेतले आणि थोड्याच वेळात विजेचा लटका झाला आणि एकदम पाण्याला सुरुवात झाली. जसं जोरजोर पाण्यात पडायला सुरुवात झाली, सिंह आणि वाघ त्या जागेवर निघून पळून गेले आणि झाडाचे जे पाल होते ते गुंडाळून हा तिथून पळून निघून गेला. धावत धावत शाळेपाशी गेला. उजव्या साईडला बघतो तर उजव्या साईडला देवाचं मंदिर होतं. डाव्या साईडला बघतो तर माझ्या शिवाजी महाराजांचं मंदिर होतं. धावत धावत गेला, त्या मंदिराच्या शिवाजी महाराजांच्या पायापाशी डोकं टेकवलं आणि म्हटलं, महाराज तुम्हीच खरे देव, आज तुमच्यामुळेच मी जिवंत आहे. आणि तोंडातून एक वाक्य निघालं, धन्यवाद.